नमस्कार, वेलकम टू मोहिदिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, भेंडीची भाजी बनवताना एक छोटीशी समस्या नेहमी तुम्हाला सुद्धा येत असेल. अशा पद्धतीने भाजी खाली लागते का हो तुमची सुद्धा? मी बऱ्याच जणांना अशाच पद्धतीने खाली लागलेली भेंडी बनवताना बघितले बरं का. म्हणूनच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. अजिबात खाली न लागू देता भेंडी कशा पद्धतीने बनवायची. चला तर मग आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये भरपूर सारा लसूण कापून आपण चिरून घातलेला आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि मग मिरच्यांपाठोपाठ आपण मस्तपैकी गोल कापून घेतलेली भेंडी घालायची. आपण इथं पाव किलो भेंडी घेतलेली आहे बरं का. आपण हे सगळ्या पॅनमध्ये तिला व्यवस्थित कालवून घेत आहोत. लसूण आणि मिरची सोबत तिला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घातलंय आणि त्याला ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. गॅस आपण मध्यम फ्लेमवरती ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता अजून आपली भेंडी लागायचा विषय नाही. आणि मग ह्या स्टेजला आपण इथं पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे बरं का या सगळ्या भेंडींवरती आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे. हीच आहे ती जादू. आता तुम्ही बघू शकता आपण गॅसची फ्लेम हलकीशी वाढवली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करतोय तरी सुद्धा आपली भेंडी अजिबात खाली लागणार नाहीये. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमागरम भेंडी आपली छान परतून होते बरं का. आणि अगदी एवढ्याशा लिंबाच्या रसामुळे ही भेंडी अजिबात खाली तळाला लागणार नाही बरं का. या पॅनला ती चिटकणार नाही. आणि मग अशा प्रकारे केलेल्या भेंडीला एक मस्तपैकी ताजी फ्रेश अशी टेस्ट असते. जळलेल्या भेंडीला तिचा एक वेगळा उग्र वास येतो. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवा. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा मोहिदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.